नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. 30 वर्षांची वारी हरिभक्त परायण बाळासाहेब कोदरे यांनी आपल्या फोटोग्राफीतून आपल्यासमोर आणली. हा नव्या पिढीसाठी अनमोल ठेवा असल्याचे मत आमदार चेतन तुपे पाटील यांनी हडपसर येथे बोलताना व्यक्त केले. ज्येष्ठ फोटोग्राफर हरिभक्त परायण बाळासाहेब कोदरे यांनी 30 वर्ष वारीमध्ये वारकरी म्हणून राहून वारीमधील दिंडीमध्ये सहभागी झालेल्या वैष्णव जनांचे कॅन्डेड फोटोग्राफी केलेल्या फोटोंचे प्रदर्शन स्वर्गीय विठ्ठलराव तुपे पाटील कलादालन हडपसरमध्ये भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार चेतन तुपे हे बोलत होते. यावेळी नगरसेवक मारुती आबा तुपे, नगरसेविका पूजाताई कोदरे, राष्ट्रवादीचे हडपसर विधानसभा अध्यक्ष डॉक्टर शंतनू जगदाळे, काँग्रेस नेते प्रशांत सुरसे, समीर कोदरे, पांडुरंग कोदरे, सौरभ कोदरे, अंकित कोदरे, कावेरी कोदरे, त्रिवेणी शिंदे, रोहिणी ससाणे, संजय ओसवाल आदी मान्यवर उपस्थित होते. पाहूया या पार्श्वभूमीवर बाळासाहेब कोदरे यांनी साधलेला संवाद आणि मान्यवरांनी या फोटोंच्या प्रदर्शनाचे केलेले कौतुक. खरं तर विठ्ठल तुपे नाट्यगृहाचं लोकार्पण झालं आणि 7 सप्टेंबर हा विठ्ठल पाटलांचा जन्मदिवस, त्यांचा जयंती होता आणि त्या दिवशी 2024ला हे नाट्यगृह लोकांसाठी खुलं करण्यात आलं. आणि हे नाट्यगृह खुलं केल्यानंतर या नाट्यगृहामध्ये जी आर्ट गॅलरी जी आहे त्या आर्ट गॅलरीमध्ये विठ्ठल पाटलांच्या नावाने, विठ्ठलाच्याच नावाने असलेल्या आर्ट गॅलरीमध्ये पहिल्यांदा वारीचं प्रदर्शन झालं. दिवस आहे. 4 दिवसासाठी हे प्रदर्शन या ठिकाणी बाळासाहेबच्या आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी, कुटुंबियांनी आपल्यासाठी खुलं ठेवलं आणि विनामूल्य आहे. जसं पंढरीचा पांडुरंग सर्वांचा आहे, तो विनामूल्य आहे. त्याला कोणी तुळशीचं एक पान वाहिलं तरी सुद्धा तो त्याचा, आणि कोणी सोन्याचा हात घातला तरी तो त्याचाच. त्याच्यामुळे वारकऱ्याच्या मनाचा भाव महत्वाचा असतो. पान सोन्याचं आहे का तुळशीचं आहे याला पांडुरंगाचं इतकं महत्व नसतं. तसं बाळासाहेबांनी सर्वांनाच हे प्रदर्शन मोकळं ठेवलं. खर तर एकदा तरी वारी करावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. प्रत्येक घरातला माणूस त्या वारीसाठी जात असतो. परंतु वयोमानानुसार, कामानुसार काही जणांचे नंतर गुडघ्यांचा त्रास सुरू होतो आणि मग हळूहळू बसण्या जागेवरून देवाला दंडवत सुरू होतो. पण जे लोक वारीला कधी गेले नाही अशा लोकांसाठी हा वारीचा खजिना बाळासाहेब कोदरे यांनी आज आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलेला. मी सुरुवात केली आणि त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं गेले 30 वर्ष मी दिंडी क्रमांक 22 मध्ये रथाच्या मागे चालतो आणि याच्यामध्ये अनेक जुने फोटो त्यांच्याकडे आहेत. मला खरं तर मला वाटलं होतं की सेक्शन करत असताना तुमच्याकडे एवढा मोठा खजिना आहे, स्टॉक आहे की वर्षभर जर केलं असतं की माझं दिंडीचं पहिलं वर्ष हे फोटो, माझं दिंडीचं दुसरं वर्ष हे फोटो, तिसरं वर्ष आणि आज 30वं वर्ष आणि 31वं वर्ष कमी सुरू, तर अजून चांगल्या पद्धतीनं हे आपल्याला प्रदर्शन अनुभवता आलं असतं. तुम्ही अतिशय सुंदर रचना केली. मला आताच बोलताना सांगितलं की घरातल्या मुलींनी हे सगळे फोटो या ठिकाणी लावलेले आहेत आणि मी राहणारा मुंडव्यातला. माझे आजोबा पायवारी करायचे आणि त्यानंतर मी जे चालू केली वारी, तर आज 24पर्यंत मला 30 वर्ष पूर्ण झाले. 2024पर्यंत मला 30 वर्ष पायवारी मी करतो. आणि त्या वारीमध्ये ज्या दिंडीत जातो ही संत प्रासादिक दिंडी हडपसर आणि परिसर, त्याच्यातून मी आज वाटचाल करतो. आणि मी फोटोग्राफर म्हणून गेलो आणि वारकरी कधी झालो हेच मला कळलं नाही. त्याच्यामुळे मला सातत्याने मी त्यांच्यामध्ये मिसळून फोटो काढले, म्हणून मला हे सगळे फोटो मिळले. एखादा फोटोग्राफर म्हणून गेलो असतो तर मला हे फोटो नसते मिळले. कुठेतरी भावनेला टच झालं त्या टायमाला हे सगळा संसार प्रपंच उभा राहिला. वारीतले कुठले कुठले क्षण तुम्ही असे टिपायला तुम्हाला आवडलं, काय सांगा? मला जे नॅचरल क्षण आहेत त्यांना न सांगता ते काय आनंद लुटतात, त्यांचा आनंद मला जगापुढे दाखवायचा. आणि ह्या लोकांनी वारी करावी हा ह्यापासून म्हणून मुख्य उद्देश हाच आहे की वारी करावी लोकांनी आणि आनंद लुटावा. आज या प्रदर्शनाच्या माध्यमातून कशा लोकांच्या प्रतिक्रिया मिळतात, काय सांगा? भयंकर लोकांना भावनाला टच होतं. ते म्हणते माझे
वडील जायचे, माझी आजी जायची. हे प्रचंड बघितल्यानंतर माझ्या आजीची आठवण आली, मला रडायला आलं. अशा भावना आहेत कुठेतरी हृदयाला टच करणाऱ्या. नव्हे पुढे आपण संस्कृती जपली पाहिजे. चांगल्या कुळामध्ये जरी जन्म घेतला तरी सत्संग लय महत्त्वाचा आहे. सत्संग माणसाला कुठे घेऊन जातो. बरेच उदाहरणं आहेत. ह्या महाराजांचं उदाहरण सांगतो. मला शेणातला किडा आणि भ्रमर यांची मैत्री असते. पण ज्या टायमाला तो शेणातला किडा भ्रमरबरोबर जाईल, भ्रमरबरोबर, तर त्याला फुलाचा वास मिळेल, तो देवळात जाईल. नाही तर त्या म्हशीच्या गोठ्यामध्ये त्या ढेगामध्ये तो जाईल. त्याला सत्संग मिळला पाहिजे. कुठल्या कुळात जन्म घेतला महाराज पण सत्संग लय महत्त्वाचे. आज वारीत फिरले, स्वतः अनुभवलं तुम्ही आणि वारकऱ्यांच्या हाल अपेक्षा तुम्ही पाहिला. तुम्हाला काय वाटतं, काय शासनाने केल्यावर काय वारकऱ्यांच्या हाल अपेक्षा कमी होतील, वारी सुखाची होईल, काय सांगा? त्यांनी एकच सांगायचं, तो दुसरा काय करतोय त्यापेक्षा मी काय करू शकतो. जन्म मृत्यू प्रत्येकाचा ठरलेला आहे. मी इथं आलेलो आहे, परमेश्वरांनी मला कशासाठी पाठवलं आहे आणि मी काय केलं, माझ्या कुळाचं नाव, माझ्या वडिलांचं नाव, समाजाचं नाव कसं चांगलं होईल ते विचार केला पाहिजे. आपल्या वाडवडिलांनी, आजोबांनी, आजींनी ज्यावेळी ह्या वारकऱ्यांमध्ये ते सुद्धा गेलेले होते, त्यांची या ठिकाणी आत्ता आठवण होते. आणि ही परंपरा आज कोदरे मामांनी या ठिकाणी हे फोटोच्या रूपात चांगली आपल्याला एक लोकांना एक नवीन आठवण, अशी जुन्या आठवणी सगळ्या त्यात जागृत केलेल्या आहेत. आणि यातून एकच आहे की माणसाने चांगला संदेश घेऊन गेलं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे. आणि ही वारी हे प्रत्येकाने केली पाहिजे. आयुष्यात वारीचा हा अनुभव प्रत्येकाने एकदा तरी घेतला पाहिजे, असा याचा पाठीमागचा उद्देश असेल असं मला या ठिकाणी वाटतं. सर्व फोटो अगदी म्हणजे नैसर्गिक नॅचरली वाटतात की आपण प्रत्यक्ष वारीमध्येच सहभाग केलेला आहे, घेतलेला आहे असं वाटतं. हा आपला म्हणजे हिंदू राष्ट्राचा एक भूषण सोहळा आहे. तर हा सोहळा अखंड असाच चालत राहिला पाहिजे. आणि महाराजांनी खूप सुंदर काम केलेलं आहे छायाचित्रणाचं, की याकडे बघून वारीमध्ये काय आनंद असतो हे प्रत्येकाला समजून त्यांनी पंढरीची वारी करावी असा उद्देश त्यांच्या मनामध्ये कदाचित असला पाहिजे. म्हणून हे सगळे फोटो त्यांनी 30 वर्षापासून जे फोटो काढलेले आहेत, म्हणजे अगदी प्रस्थानापासून तर पंढरपूरपर्यंत, तर ह्या फोटोकडे बघून की वारीमध्ये काय आनंद असतो, हा आनंद घेण्याचं प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये एक उत्स्फूर्तता निर्माण झाली पाहिजे. म्हणून त्यांनी हे छायाचित्रण काढलेले आणि प्रत्येकाने येऊन हे बघावं. आणि बघितल्यानंतर प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की आपण हे पंढरीची वारी केली पाहिजे. रामकृष्ण हरी.